नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलेच असेल, आज आहे तर मंडळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती कोणत्या 2 महत्त्वाच्या रांगोळ्या काढल्या पाहिजेत ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात सतत वास करेल, आपल्या घरावरती देवी लक्ष्मीची सतत कृपा राहील. यासाठी आपल्याला 2 महत्त्वाच्या रांगोळ्या काढायच्या आहेत आणि आपल्याला हाताने काढता येत नसेल तर आपण त्याचे कोणते 2 छाप आणायचे आहेत. चातुर्मास चालू होणार आहे तर त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या 2 महत्त्वाच्या रांगोळ्या ज्या आपण प्रवेशद्वारावर काढल्या पाहिजेत. तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला माझ्याकडचे रांगोळीचे छापांचा संच दाखवणार आहे. आता संचच म्हटलं पाहिजे कारण नवे आणि जुने मिळून भरपूर झालेले आहेत. तर हे जे तुम्हाला लाकडे दिसत आहेत हे नवीन आहेत, म्हणजे आता रिसेंटली या पद्धतीचे लाकडी छाप आलेले आहेत. ह्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत बरं का. तर ही आहेत अष्टलक्ष्मी रांगोळी, जी पूर्वी आम्ही हाताने काढायचो बरं का, पण आता हे जे छाप आल्यामुळे आता छापच काढतो, म्हणजे दर शुक्रवारी मंगळवारी लक्ष्मीचा वार असतो त्यावेळी काढले जातात. त्यानंतर ही आहेत लक्ष्मीची पावले आणि ह्या पावलांवरती सर्व लक्ष्मीची चिन्ह आहेत. शंख, चक्र, नंतर श्रीयंत्र, बरेच कमळ आहे आणि लक्ष्मीचे पावलं आणि त्यावरती लक्ष्मी देवीचं नाव आहे. हे सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यामुळे मला आवडलं, मी घेतलं होतं. आणि हे आहे गाय वासरू, जे आपल्याला दिवाळीच्या वेळेस लागतं, वसुबारसेच्या वेळेस, किंवा मग आपण रोजच्या रोज तुळशीजवळ जरी हे छाप काढले ना तरीही अतिउत्तम असतं. मी एकादशी वगैरे ज्या काही महत्त्वाचे तिथी असतात त्यावेळी काढते. त्यानंतर हे आहे समईचं एक छाप आहे, उभी समई आहे त्याला, आणि समई इतकी आखीव रेखीव आहे ना, काढल्यानंतर अतिशय सुंदर दिसतं. ह्याचा उपयोग दिवाळी किंवा दीपपूजन म्हणजे चातुर्मासामध्ये सर्रास होतो ह्या छापाचा उपयोग, म्हणजे पूजा मांडतो ना आपण, किंवा दर महिन्याची जी सत्यनारायण पूजा असते त्यावेळी देखील ह्याचा उपयोग होतो. त्यानंतर हे गणपती बाप्पांचं श्री गणेशाय नमः, हे देखील मला खूपच वेगळं वाटलं होतं त्यामुळे हे मी घेतलेलं. आणि ह्याचा 10 दिवस गणपतीच्या दिवसांमध्ये देखील उपयोग होतो. आणि हे श्रावण महिन्यात तर आपल्याला लागतंच. ओम नमः शिवायचं आहे आणि यामध्ये नंदी, बेलपत्र 3 पानाचं आहे, त्रिशूळ आणि स्वस्तिक, हे जे महादेवाची चिन्ह आहेत त्याचं छाप आहे. त्यानंतर हे एक मला वेगळं वाटलं होतं, जास्वंदीच्या फुलासारखं आहे आणि दर महिन्याची जी पूजा सत्यनारायणाची असते ना त्यावेळी ह्याचा खूप उपयोग होतो. आणि त्याचसोबत आणखीन आपल्याला कोणत्याही पूजा मांडा, लक्ष्मीची पूजा असू द्या, मार्गशीर्ष महिन्यातली पूजा असू द्यात, त्यावेळी देखील ह्या छापचा खूप छान असा उपयोग होतो. मध्ये रंग भरले ना खूप छान आखीव रेखीव दिसतं आणि अगदी नाजूक ह्याच्या रेषा आहेत बरं का. मध्ये फुलांमध्ये वेगवेगळे रंग अतिशय सुरेख दिसतात आणि पानांमध्ये हिरवा कलर खूप छान दिसतो. त्यानंतर हे आहेत समईचं एक छाप आहे, वेगवेगळ्या समई आहेत आणि प्रज्वलित केलेल्या समई आहेत ना. आणि त्यानंतर हे इतकं छान दिसतं दीपपूजनच्या वेळेस, किंवा मी जे महत्त्वाचे काही आपले वार असतात, लक्ष्मीचा वार किंवा आणखीन मंगळवार, कुलदेवीचा वार, त्यावेळी देखील हे छाप काढते. खूप छान आणि खूप आखीव रेखीव असं सुंदर दिसतं. फक्त ते जी वारांची रांगोळी असते की नाही ती एक काढली आणि ह्यातलं एखादं जरी छाप काढलं तरी भरपूर होऊन जातं, खूप छान दिसतं आणि भरगच्च असं मंदिर आपलं दिसतं. त्यानंतर आता हे काही पूर्वीचे आहेत. आता पूर्वी ना असे लाकडी छाप नव्हते, तर जेव्हा मी स्वामी सेवेत आले, आता मी स्वामी सेवेत येऊन देखील 28-29 वर्ष होऊन गेलेत, त्यावेळी घेतलेले आहेत. आता थोडेसे जुने वाटायला लागले. त्यामध्ये गुरुदेव दत्तांचं तर आहे, स्वामी महाराजांचं देखील आहे, कुलस्वामिनींचं देखील आहे, महालक्ष्मीचं आहे. आणि ह्या प्रत्येक छापांवरती की नाही त्या देवाची नावं आहेत ना, तर त्यांचे चिन्ह आहेत. जसं महालक्ष्मीची पावलं, कमळ, नंतर गोपद्म, श्रीयंत्र, असं वेगवेगळे त्यावरती चिन्ह आहेत. आणि हे देखील रोजच्या वापरामुळं आता थोडे जुनाट वाटायला लागलेत, पण तरीही मी वापरतेच. त्यानंतर हे वारांचे, आता वारांचे देखील जेव्हा मी स्वामी मार्गात आले, स्वामी सेवेत आले त्यावेळेसच घेतलेले आहेत आणि अतिशय चांगले मला त्याचा उपयोग झालेलाच तर आहे, पण छान टिकले माझे तेव्हा घेतलेले. अगदी नॉमिनल, त्यावेळी खूप किमती पण कमी होत्या.
एक 50-60 रुपयेमध्ये मला मिळाले असतील. त्यावेळी घेतलेले अतिशय छान असे टिकलेले आहेत बरं का. आणि त्याचसोबत नवग्रहाचं पण मी घेतलं होतं की नवग्रह जेव्हा आपण शनिवार किंवा कालभैरवांची जी काही सेवा करतो त्यावेळी नवग्रहाच्या रांगोळीचा खूप छान असा उपयोग होतो. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे ते गायत्री पद्मन. तर हे गायत्री पद्म पूर्वी हाताने काढलं जायचं टिपक्यांच्या रांगोळ्यांमध्ये बरं का. तुम्ही कधी काढलं होतं का त्यासाठी कमेंट नक्की करा. तर ते गायत्री पद्म, त्यानंतर स्वामी महाराजांसाठी स्वामी समर्थांचं एक छाप घेतलं होतं. आणि हे आहे एक जी आपण पौष महिन्यात सूर्याची पूजा करतो त्यावेळेससाठी, तर त्यामध्ये सूर्याची सर्व चिन्ह आहेत. त्यानंतर हे स्वस्तिक आणि ही पावलं जी आहेत ना, तर हे मी नियमित माझे जे प्रवेशद्वार आहेत त्यांच्या पायऱ्यांवर काढते आणि त्याच्यामध्ये एकतर हळदी कुंकू किंवा मग रंग भरते, लाल आणि पिवळा दोनच रंग भरते. आणि त्यानंतर हे आहेत 2 महत्त्वाचे छाप किंवा ह्या रांगोळ्या ज्या आपल्या प्रवेशद्वारावर नियमित असल्याच पाहिजे. त्यामध्ये आहे लक्ष्मी पद्म आणि गोपद्म. तुम्ही ना कोणत्या दुसऱ्या नाही रांगोळ्या काढल्या तरीही चालेल. तुम्हाला जर लक्ष्मी पद्म आणि गोपद्म हाताने काढता येत असेल तर अतिउत्तम आहे. आम्ही पूर्वी काढायचो, पण आता छाप आल्यापासून कसं झालं, थोडंसं हाताची सवय पण बऱ्यापैकी कमी झाली आणि तेवढं वेळ जास्त लागतो. आता कसं थोडं सराव असतो ना रांगोळीचा, पण छाप आल्यामुळे थोडासा सराव पण कमी झालेला आहे. पण हे जे लक्ष्मी पद्म आहे ना, हे टिपक्यांच्या रांगोळ्यांमध्ये आम्ही पूर्वी लहानपणापासून काढलेलं असल्यामुळं ते हाताने एकदम भरभर यायचं आणि खूप आखीव रेखीव खूप सुंदर दिसायचं. 10 ते 1 असं त्या रांगोळी दोन्हीकडून 10 ते 10 1 काढायचे. म्हणजे 10 टिपके काढले की एक 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 कमी करत 1पर्यंत यायचं दोन्ही बाजूंनी. आणि त्यानंतर ते लक्ष्मीपद्म काढायचं असं होतं बरं का. पण आता छाप आल्यामुळं तो सराव पण कमी झालेला आहे. हे बघा, हे माझ्या प्रवेशद्वारावरती असतं गोपद्म आणि लक्ष्मीपद्म. ह्यावरती रोजच्या रोज हळदी कुंकू घालून पूजा करायची आणि आपल्या घरात लक्ष्मीला आवाहन करायचं येण्यासाठी. हे 2 चिन्ह जर आपल्या प्रवेशद्वारावर असतील तर लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन आपल्या घरात येत असते. त्यामुळे तुम्हाला हाताने नाही काढणं झालं तर कमीत कमी आपलं प्रवेशद्वार स्वच्छ करून तिथं आपण थोडंसं गोमूत्र वगैरे शिंपडून त्या फरशा किंवा अंगण साफ करून हे 2 जे छाप आहेत ते नक्कीच काढावेत बरं का. तर हे माझ्या मंदिरातलं आज काढलेलं मी आहे. ते छोटीशी क्लिप घेतलेली आहे. अतिशय सुंदर अशा समया दिसतात, प्रज्वलित केल्यासारख्या दिसतात की नाही. त्यामुळे अतिशय छान आणि नाजूक असं हे छाप आहे. तर हे सुंदर असे छापांचा संच माझ्याकडे आहे. माझी आता लवकरच पुण्याला झाली ट्रिप की मी आणखीन मला जे नवीन काही वाटले तर ते मी घेऊन येणार आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर देखील करणार आहे. तर हे झालं रांगोळ्यांविषयी. आता आपल्याला अक्कलकोटहून एक भेटवस्तू आलेली आहे. कोणती आहे ती दाखवते. तर हे आहे श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र ट्रस्टकडून अक्कलकोटहून आपल्याला एक भेटवस्तू म्हणू शकता तुम्ही आलेली आहे. त्यामध्ये दत्तगुरू महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, श्री नरसिंह सरस्वती महाराज आणि स्वामी महाराजांची एक फोटो आहे, कलाकृती आहे. त्याच्यामध्ये अतिशय प्राण ओतलेत त्या कारागिरांनी. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे आपल्या रांगोळींच्या साच्यांविषयी, संचांविषयी. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करून जावा. परत भेटणारच आहोत आपण नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.